नागपुर में शिवसेना उद्धव गुट के सांसद संजय राउत ने राम मंदिर स्थल का निरीक्षण किया। निरीक्षण के बाद उन्होंने कहा कि इस स्थान पर सकारात्मक ऊर्जा महसूस हुई और मन प्रसन्न हुआ। राउत के मुताबिक उद्धव ठाकरे को भी यहां आकर अपनी भूमिका और संकल्पना रखनी चाहिए। उन्होंने संकेत दिया कि शिवसेना और आगामी कार्यक्रम इस स्थान पर आयोजित किया जा सकता है। राउत ने कहा कि कोई आंदोलन नहीं, धार्मिक संवाद होगा। उन्होंने स्पष्ट किया है कि कार्यक्रम में सभी इच्छुक लोगों को आमंत्रित किया जाएगा। राउत ने यह भी कहा है कि यदि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आएंगे तो उनका स्वागत किया जाएगा। उन्होंने आरएसएस प्रमुख को भी निमंत्रण देने की बात कही। कर्ज माफी के सवाल पर राउत ने कहा कि जबकि पूरी प्रक्रिया होगी तभी इस पर उनकी राय रखी जाएगी। इथे आल्याबरोबर या मंदिराच्या प्रेमात मी पडलो। म्हणजे इथे जी सकारात्मक ऊर्जा आहे या मंदिरात आल्यावर ती मला जाणवते आणि या मंदिराचे जे विश्वस्त आहेत रवी वाघमारेजी त्यांच्याशी चर्चा झाली आहे। ठीक आहे, वाघमारे साहेब आले तर मी त्यांना म्हणालो की आल्याबरोबर मन प्रसन्न झालं या मंदिरात आणि अशाच एका जागेच्या शोधामध्ये नागपुरामध्ये आम्ही इथे आल्यावरती आम्हाला असं वाटतं की उद्धवजींनी शिवसेना पक्षप्रमुखांनी इथे येऊनच त्यांच्या मनातल्या संकल्पना ज्या आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे आणि बहुतेक आम्ही हीच जागा कार्यक्रमासाठी निवडत आहोत आणि रवी वाघमेरेजीने आम्हाला त्यावर पूर्ण सहकार्य करण्याचं वचन दिलं। रामाच्या साक्षीने ते राम भक्त आम्ही राम भक्त किती त्याने सांगितलं। नेते जातच असतात ना, नेत्यांचं काय, नेत्यांचं जाणं येणं आयाराम गायराम सुरूच असतं देशभरामध्ये गेल्या काही काळापासून। त्याची चिंता करू नका संजयजी। नक्कीच मी आल्यावरच मला इथे इतकं प्रसन्न वाटलं की असं वाटलं की जो काही शिवसेनेला इथे जो कार्यक्रम करायचा आहे तो इथेच केला पाहिजे। आता मी उद्धवजीशी बोलेन थोड्या वेळाने या विषयावरती। तेजस्वी मूर्ती आहे बरं का आणि मांडणी उत्तम आहे। महर्षी वाल्मिकींची सुद्धा त्यांनी तिथे स्थापना केलेली आहे। 18 तारखेला उद्धव ठाकरे येतील। आता इतर काही चर्चा सुरू आहेत पोलीस प्रशासनाशी अन्य लोकांशी, पण हा काय राजकीय कार्यक्रम नाही। आम्ही सगळ्यांना निमंत्रित करू, ज्यांना ज्यांना इथे यायचं आहे त्यांनी इथे यावं अशी आमची भूमिका। शिवसेनेचे आंदोलनं फार वेगळ्या पद्धतीचे असतात, तुम्हाला माहिती आहे। आता रामाच्या दारामध्ये कुठलं आंदोलन? आम्ही अयोध्येत राम मंदिरासाठी केलेल्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होतो। मी आरोपी आहे त्यातला आहे। CBIच्या कोर्टापुढे मी 10 वेळा हजर झालो आहे आरोपी म्हणून। त्याचे आंदोलन जेव्हा करायचं तेव्हा आम्ही केलेलं आहे आणि ते राजकीय आंदोलनच होतं। म्हणजे आता चाचपणी संपली म्हणायचं, याच मंदिरात येऊन सगळं रामरक्षा पठण होणार इथेच करा। देवेंद्रजींना अंतर पण कमी पडेल, त्यामुळे जर ते देवेंद्रजी आले तर आम्ही त्यांच्यासाठी पायघड्या घालू।